नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुढचा प्रकरण साऊंड. मागील प्रकरणामध्ये आपण केमिकल बॉन्ड अँड केमिकल रिॲक्शन्स हे पाहिलं होत्या. आता ह्या प्रकरणामध्ये आपण प्रोडक्शन ऑफ ए साऊंड याबद्दल चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे आपण आवाज, ध्वनी, रव यांचं निर्मिती कशा स्वरूपाची होते आपण जवळपासच्या सर्व परिसरामधून पाहतो. आणि एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण ट्युनिंग फोर्स वापर करू शकतो. यामध्ये पहा, प्रोडक्शन ऑफ साऊंड यामध्ये ट्युनिंग फोर्क आपल्याला दाखवलेले आहे. प्रयोगशाळेमध्ये आपल्याला या स्वरूपाचं उपकरण पाहू शकतो आपण. आणि त्याचबरोबर काही फोर्क कशा स्वरूपाचे आहेत, वेगळ्या प्रकारचे, हे देखील आपल्याला पाहता येऊ शकेल. पहा यामध्ये प्रोडक्शन ऑफ साऊंड, वी हॅव learn that sound can be generated from a vibrating object with an example of tuning fork. We will now learn about how a sound is produced due to such vibrations. आता व्हायब्रेशन करण्यासाठी आपण ट्युनिंग फोर्कच हवेत असं काही नाही. दुसरे कोणते इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं व्हायब्रेशन आपण पाहून त्याचा आवाज कसा निर्माण होतो हे देखील पाहू शकतो. जसा ढोल असेल, ढोलावरची जर आपण आघात केला आपल्या स्टिकच्या साहाय्याने, तर त्यावेळेस ते पातं व्हायब्रेट होताना दिसून येतं आणि त्याच वेळेस आवाज देखील निर्माण झाल्याचा आपल्याला जाणवतो. त्याचप्रमाणे रबर जर घेतला असेल, रबर आपण जर ताणला आपल्या हाताने आणि छेडला, तर त्यापासून एक आवाज निर्माण झाल्याचा आपल्याला जाणवतो. A photograph of a tuning fork is shown in this figure. A tuning fork is made of a two prongs and a stem. Look here in this figure, we see that this is the three-dimensional view of these the prongs. There are the two prongs are attached to each other, and this is a stem which you have to handle in your hands. Now look here, the figure shows the stationary tuning fork. The to show the state of air around the tuning fork, vertical lines are used. Here, the vertical lines are equally spaced. It indicates that average distance between the air molecules is the same everywhere, and the average air pressure in three regions A, B, and C is also the same. या आकृतीमध्ये ज्यावेळेस आपण पाहू तर ए, बी आणि सी यामधील असणारा ॲव्हरेज डिस्टन्स हे संपूर्णतः सारखं आहे. या ट्युनिंग फोर्कच्या दरम्यान असणाऱ्या ह्या एअर प्रेशर हे कायम स्वरूपाचं आहे. पण जेव्हा काय बदल होतो, तो कशा स्वरूपाचा होतो पहा, त्यावेळेस होणारा बदल आपल्याला इथं जाणवतो. इफ द स्टेम इज केप्ट स्टेडी अँड ए प्रॉन्ग्स आर स्ट्रक, द प्रॉन्ग्स आर सेट इंटू व्हायब्रेशन. सुरुवातीला ह्या स्वरूपाचे प्रॉन्ग्स आहेत, पण जेव्हा ते आपण एखाद्या पृष्ठभागावर आदळू, त्यावेळेस त्या प्रॉंगमध्ये या स्वरूपाचा बदल झाल्याचा जाणवतो, म्हणजे ते व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेट झाल्यानंतर त्यामधील असणारा एअरचा प्रेशर हा बदलतो. इट मीन्स दॅट दे आर सेट इंटू पिरियॉडिक मोशन इन फॉरवर्ड अँड द बॅकवर्ड डिरेक्शन. यांचं या स्वरूपाचं व्हायब्रेशन जेव्हा होतं, जवळ येणे, लांब जाणे, जवळ येणे, लांब जाणे, ह्या प्रकारातून तिथं आपल्याला व्हायब्रेशन दिसून येतं. You will see step by step the result of such motion if during the vibration the prongs of the tuning fork go away from each other. यामध्ये प्रॉंग हे काय होतात, एकमेकापासून दूर जातात किंवा परत जवळ येतात. ॲज इन शोन इन फिगर द बी. यामध्ये पहा, प्रॉंग मधील असणारं अंतर वाढलेलं आहे. सुरुवातीचं अंतर इथे स्टेडी आहे, पण जेव्हा ते अंतर वाढतं त्यावेळेस एअर प्रेशर हा सहजरित्या वाढलेला दिसतो, जेणेकरून एअर प्रेशरच्या होणाऱ्या बदलानुसार ए भागातील असणारं पहिलं सुरुवातीचं अंतर आणि आत्ताचं अंतर हे बदललेलं जाणवतं. द एअर आउटसाइड द फ्रॉंग्स इज कॉम्प्रेस अँड द प्रेशर देअर इन्क्रीजेस. यामध्ये काय होतं, एअर प्रेशर वाढलेलं दिसतं. सच अ स्टेट ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड इन रिजन ए इन द फिगर. The region in which air is at high pressure and high density is called compression. अशा स्वरूपाच्या असणाऱ्या जास्त प्रेशरला किंवा कॉम्प्रेस झालेल्या भागाला, एअरला आपण काय म्हणायचं, कॉम्प्रेशन. काय म्हणायचं, कॉम्प्रेशन. इन द नेक्स्ट स्टेप ऑफ द व्हायब्रेशन the prongs of the fork come close to each other as shown in the figure C. आणि काही वेळानंतर तर ते प्रॉंग्स काय होतात, एकमेकाच्या जवळ येतात. जवळ येताना ते नॉर्मल कंडिशन पेक्षा सुद्धा जास्त जवळ येतात.
त्यावेळेस त्या एअर प्रेशर काय झालेलं असतं, ए या भागातलं रिलीज झालेलं असतं आणि हा ज्यावेळेस ए भाग होता पहिला कॉम्प्रेशनचा, तो पुढे सरकला घेतो आणि बी मध्ये जातो आणि ए भागामधील त्याचं रेअरफॅक्शन जाणवतं. ह्यामध्ये आपल्याला हा बदल जाणवतो. इन धिस केस, द एअर मॉलिक्युल्स नियर द प्रॉन्स गेट मोर स्पेस टू मूव्ह अवे फ्रॉम ईच अदर. ह्यामधील असणारं अंतर सुरुवातीच्या अंतरापेक्षा जास्त झालेलं आहे. त्यामुळं ह्या भागातील असणारं एअर प्रेशर कमी प्रमाणात झालेलं आहे. म्हणून ह्याला म्हणलं जातं रेअरफॅक्शन. As a result, the air pressure in this region A decreases. Such a region in which the air at low pressure and low density is called rarefaction. अशा स्वरूपाचा हा बदल आपल्याला ए मध्ये जाणवतो. सुरुवातीला नॉर्मल कंडिशनला ए बी सी तिन्ही सारखेच आहेत. जेव्हा त्याचं व्हायब्रेशन व्हायला सुरुवात होते, प्रॉन्ग्स एकमेकांपासून दूर जातात, त्यावेळेस तिथं एअर प्रेशर वाढतं आणि त्याची डेन्सिटी देखील वाढते. मग ह्या भागाला काय म्हणलं जातं? कॉम्प्रेशन म्हणलं जातं. एकमेकाच्या जवळ आहेत ते एअर प्रेशर आणि दुसऱ्या वेळेस काय होतं, एअर प्रेशर काय होतं, कमी होतं. ते प्रॉन्ग्स एकमेकाच्या जवळ येतात. त्यावेळेस हा कॉम्प्रेशन झालेला घटक हा बी मध्ये सरकला जातो आणि प्रॉन्गच्या जवळचे असणारं अंतर हे वाढलेलं दिसतं. त्याला म्हणलं जातं रेअरफॅक्शन. आता पुढचं पहा काय सांगितले. हाऊ एव्हर द एअर मॉलिक्युल्स इन दिस रिजन विच वेअर इन कॉम्प्रेस्ड स्टेट अर्लियर इन द फिगर बी region A transfer their energy to the air molecules in the next region. म्हणजे आधीच्या असणाऱ्या कॉम्प्रेशन झालेला भाग हा काय होतो, ए भागाकडून बी भागाकडे कन्वर्ट होतो आणि त्यावेळेस ए भाग हा पूर्णतः रिलीज होतो. त्यातलं एअर प्रेशर कमी झालेलं असतं आणि सो द एअर इन दॅट रिजन गोज टू कॉम्प्रेस. म्हणजे बी मध्ये भागातलं एअरचं रिजन हा कॉम्प्रेस स्टेट मध्ये राहतो. Such a periodic motion of the prong creates compression and rarefaction in the air, and these are propagated away from the prongs. मग ही प्रक्रिया काय होते, सदोदित होते. रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन नंतर परत रेअरफॅक्शन, and on this state the waves are also formed, and these waves are as simultaneously moves from the all the world direction. There are the nothing but the sound waves. When these waves reach our ears, the eardrums vibrate. हे जेव्हा आपल्या कानापर्यंत पोहोचतात अशा वेव्ह, साऊंड वेव्ह, ध्वनी लहरी, त्यावेळेस आपल्या कानातील असणारा पडदा हा व्हायब्रेट होतो आणि जेव्हा व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते पडद्याची, त्यावेळेस आतले आपले नर्व्स, त्याला आपण तंतू म्हणतो, चेतातंतू, यांच्याद्वारे आपल्याला संवेदना पोहोचतात आणि आपल्याला त्या आलेल्या लहरींचं ज्ञान मेंदूच्या मार्फत समजतं. अकॉर्डिंगली स्पेसिफिक सिग्नल्स रीच द ब्रेन अँड वी गेट अ सेन्स ऑफ ए हिअरिंग सॉन्ग. या स्वरूपात आपल्याला आवाजाची तीव्रता किंवा कोणत्या स्वरूपाचा आवाज आलेला आहे याचं ज्ञान आपल्याला जाणवतं. इफ साऊंड वेव्स आर जनरेटेड इन एअर व्हॉट मूव्स अवे फ्रॉम द सोर्स, इट इज द एअर इन सेल्फ or the state of a compression and rarefaction created in the air. अशा स्वरूपातील होणाऱ्या प्रक्रियेचा आपण थोडासा अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला रेअर फ्रॅक्शन अँड कॉम्प्रेशन आणि साऊंड वेव्स कशा स्वरूपाचे तयार होतात याबद्दल आपण माहिती घ्यायची आहे. आता पहा, एक प्रयोग आपल्याला दर्शवलेला आहे. यामध्ये हे जार दाखवलेला आहे आणि त्याद्वारे आपण एक प्रयोग पाहणार आहोत. पहा, प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. म्हणजे साऊंडच्या निर्मिती करण्याकरता आपल्याला मीडियमची म्हणजेच माध्यमाची आवश्यकता असते, हे या प्रयोगावरून सिद्ध होते. पहा काय सांगितलं यामध्ये. वी हॅव लर्न इन द 6th स्टँडर्ड दॅट द साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू सम मटेरियल्स मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड ऑर गॅस अँड रिचेस अस. म्हणजे कोणत्याही आवाजाची निर्मिती करण्याकरता किंवा कोणत्या स्वरूपाचा आवाज जर तयार होत असेल तर त्या आवाजाच्या निर्मिती करता माध्यमाची गरज आहे. आता माध्यम म्हणजे काय, किती प्रकारचं असतं? 3 प्रकारचं आहे. सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅस आहे. स्थायू आहे, द्रव्य आणि वायू स्वरूपाचं आहे. बट व्हॉट इफ सच मीडियम डज नॉट एक्झिस्ट बिटवीन द सोर्स ऑफ ए साऊंड अँड आवर एअर. या दरम्यान जर आपल्याला कोणत्या स्वरूपाचं मीडियम जर एक्झिस्ट झालं नसेल, अस्तित्वात नसेल, तर त्याचा आपल्याला आवाज येऊ शकेल का? साहजिकच नाही. पहा, साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स मीडियम लाईक एअर. हवेसारखं माध्यम हे आपल्याला गरजेचं आहे साऊंडच्या निर्मिती करण्यासाठी. अ सिंपल एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह दिस. दी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज शोन इन दिस फिगर. आकृतीमध्ये आपल्याला या स्वरूपाचा काय काय घटक लागतात
त्या आकृतीमध्ये दिसतात आणि त्यांची रचना कशा स्वरूपाची करायची हे देखील आपल्याला दर्शवलेलं आहे. In this experiment, a vacuum tight bell jar is placed on a smooth horizontal surface. गुळगुळीत असणाऱ्या पृष्ठभागावर आपल्याला ह्या स्वरूपाचं जार ठेवायचं आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर. द बेल जार इज कनेक्टेड टू ए व्हॅक्यूम पंप व्हाया ट्यूब. हा बेल जार काय करायचा आहे, व्हॅक्यूम पंपला कनेक्ट करण्यासाठी ही ट्यूब वापरलेली आहे खालच्या दिशेला. टू ए व्हॅक्यूम पंप. व्हॅक्यूम पंप काय करतो, ह्या जार मध्ये असणारी हवा ही संपूर्णतः काढून घेण्याचं काम करतो. वी कॅन रिमूव्ह एअर इनसाइड द बेल जार युझिंग द व्हॅक्यूम पंप. As shown in the figure, the bell jar contains the electric bell, which is connected to the power supply through the lid of the bell jar. आणि ते ठिकाणी काय केलेले, बेल जार कंटेन्स इलेक्ट्रिक बेल लावलेली, आतल्या बाजूला बा इलेक्ट्रिक बेल लावलेली, वरच्या टोपाला लावलेली आणि त्याचे वायर्स बाहेर काढलेले आहेत. विच इज कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय. त्यानंतर आपण काय करायचं, बोर्डला लावायचं, सप्लाय द्यायचा आणि त्यानंतर ते बेल चालू करायची. लिड्स ऑफ द बेल जार. मग पुढे काय घडते बघा या स्वरूपात. ऍट द स्टार्ट ऑफ द एक्सपेरिमेंट द व्हॅक्यूम पंप इज ऑफ. सुरुवातीला काय असणार आहे, पंप हा ऑफ स्थितीत असणार आहे. अँड द बेल जार कंटेन्स एअर. मग त्यामध्ये बेल जार मध्ये काय असणार आहे, हवा असणार आहे. म्हणजे इफ द की ए टू इलेक्ट्रिक बेल इज नाव स्विच ऑन, the bell starting ringing and the ringing can be heard from the outside the bell jar. जेव्हा आतमध्ये हवा आहे आणि आपण इलेक्ट्रिक सप्लाय चालू करू आणि बेलचं बटन ऑन करू, त्यावेळेस आपल्याला बेल्स ही वाजल्याचा आवाज हा आपल्याला बेलच्या बाहेर सुद्धा येतो. नाव इफ द व्हॅक्यूम पंप इज स्विच ऑन. नंतर काही वेळानंतर आपण जेव्हा व्हॅक्यूम पंप चालू करू आणि त्यावेळेस असं लक्षात येतं की आतली हवा ही काय झाली, आपण काढून टाकली. You start removing the air from the bell jar. As the quantity of air inside the bell jar decreases, the level of ringing sound heard outside also decreases. जसं आतील हवा ही कमी व्हायला सुरुवात होते, तसं बेलचा आवाज देखील कमी व्हायला सुरुवात होते. If the pump is operated for sufficiently long period, the quantity of air inside the bell jar will be low. असंच हे जर क्रिया सतत राहिली, बेल जार मधली हवा काय होणार आहे, हळूहळू कमी होऊन नंतर ती संपुष्टात येणार आहे. At this point, the level of ringing sound will be also be very slow. This experiment demonstrates that sound generation and propagation needs a medium. याद्वारे आपल्याला काय लक्षात येते की आवाजाच्या निर्मिती करण्याकरता आपल्याला माध्यमाची आवश्यकता आहे. जेव्हा हे हवा हे माध्यम आपण वापरतो, त्यावेळेस या प्रयोगाद्वारे आपल्याला लक्षात येतं की हवा जर आपण कमी कमी करत गेलो व्हॅक्यूम पंपाच्या द्वारे, त्यावेळेस निर्माण होणाऱ्या आवाजाची तीव्रता देखील कमी झाल्याची जाणवते. इफ द एअर इनसाइड द बेल जार इज टोटली रिमूव्ह. जेव्हा आपण पूर्ण जार मधली हवा काढून घेऊ, त्यावेळेस त्यामधून आवाज येईल का, नाही येणार, साहजिक आहे. हवा जर त्यामध्ये नसेल तर त्यावेळेस आपल्याला त्यातून मीडियम पूर्णतः निघून गेलेले, मग त्यावेळेस आपल्याला आवाज त्यामध्ये येईल का, साहजिकच येणार नाही. मग ही प्रक्रिया आपल्याला काय दर्शवते, कोणत्याही माध्यमाची आपल्याला तिथं गरज लागते. माध्यम जर असेल तरच आवाज निर्माण होऊ शकतो. वी विल बी एबल टू हिअर द साऊंड ऑफ रिंगिंग बेल? नो. व्हाय? बिकॉज ऑफ देअर इज नीड ऑफ द मीडियम. टू ॲस्ट्रॉनॉट्स ऑन द मून टॉकिंग टू इच अदर डायरेक्टली. चंद्रावर जेव्हा ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर गेली, त्यावेळेस त्यांनी एकमेकांशी बोलत असेल, ते डायरेक्टली बोलू शकतील का? विल बी अनेबल टू लिसन टू इच अदर इवन इफ दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ते एकमेकाच्या पूर्ण जवळ आहेत तरी पण सुद्धा त्यांचा आवाज एकमेकाला जाणार नाही. वाय? बिकॉज देअर इज अ ॲब्सेन्स ऑफ द एअर. त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं वातावरण नाही. द मून डज नॉट हॅव ॲटमॉस्फिअर since there is no medium which is necessary for generation and propagation of sound. साऊंडच्या आवाजाच्या निर्मिती करण्यासाठी आणि वाहून नेण्याकरता एखाद्या मीडियमची गरज लागते. या स्वरूपाचं मीडियम म्हणजे थोडक्यात हवा, ॲटमॉस्फिअर, वातावरण हे चंद्रावर नाही, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आवाज येणार नाही. बिटवीन द ॲस्ट्रॉनॉट्स डायरेक्ट साऊंड प्रोपगेशन बिटवीन देम इज नॉट पॉसिबल. देअरफॉर द ॲस्ट्रॉनॉट्स यूज सम टेक्नॉलॉजी. यासाठी त्यांना काय करावं लागतं, तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा लागतो. लाईक दी वन यूज इन आवर सेल फोन्स टू कम्युनिकेट विथ इच अदर.
The waves used in cell phone do not need any medium for propagation. अशा स्वरूपाच्या वेव्हजला निर्मिती करण्याकरता सेल फोनच्या त्याला मीडियमची गरज लागत नाही. Waves used in the cell phone do not need any medium for propagation. या स्वरूपाचं आपण यामध्ये पाहिलं. आता पुढचं पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ ए साऊंड वेव्स. मग ही फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ही कशी धरली जाते. जेव्हा आपण रेअर फॅक्शन आणि कॉम्प्रेशनचा भाग पाहिला त्यावेळेस काही हवा ही काय होते, उच्च दाब निर्माण करते आणि रेअर फॅक्शन मध्ये तुझा दाब होता एअर प्रेशरचा हा दाब कमी झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये बघा काय सांगितलंय, वारंवारता ध्वनीची वारंवारता लहरीची कशी असते. We learn about how the vibrations of a tuning fork result in generation of compression and rarefaction in air. More detailed observation show that the actual variation in the air density and pressure are as shown in the figure. If any object vibrates in the air, such sound waves are produced in the air. ही तरंग लांबी बा या स्वरूपाची वारंवारता आपल्याला याप्रमाणे लक्षात येणार आहे. ही वेव्ह जाती, ही वेव्ह जात असताना एक मिडल लाईनला एक सरळ डॉटेड लाईन्स दाखवलेली आहे की त्यामध्ये आपल्याला वरचा भाग हा कॉम्प्रेशन दर्शवतो, खालचा भाग हा आपल्याला रेअर फ्रॅक्शन दर्शवतो आणि हे संपूर्ण अंतराला एक पूर्ण जेव्हा वेव्ह निर्माण होते त्या पूर्ण अंतराला आपण म्हणतो काय तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. या स्वरूपाचं रेअरफॅक्शन अँड कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन यांचा एकत्रित घटक तयार होतो. आपल्याला या धुलीकणांच्या द्वारे या ठिकाणी ऑब्स्टॅकलचा दिसून येतो. इथं काय आले, एकमेकांचं अंतर जास्त कमी आहे, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, इथं जास्त आहे. ऑन द ऑसिलेशन consisting of a compression and rarefaction, motion of air molecules do not sound. Here there is a molecules of air are very slow long, and so that there is a sound will be also decreases, and the propagation of a sound we have to see in here. This is a nothing but a cycles of compression and the rarefaction. If a sound waves and change in the pressure, air pressure काय होतो या स्वरूपात त्याचा बदलत जातो. काही गटामध्ये कॉम्प्रेशन मध्ये काय होतं, एअर प्रेशर जास्त राहतो, रेअर फॅक्शन मध्ये एअर प्रेशर कमी राहतो आणि ही सायकल सदोदित चालू राहते. व्यवस्थित जसे निर्माण होतात या स्वरूपाचं कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाची माहिती आपण आज पाहिली. पुढचा घटक आपण नंतर परत पुढच्या तासाला पाहू. ओके, धन्यवाद.